विचार आणि आळस यांचा समन्वय झाला की कोणतेही काम होत नाही. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही. जीवनात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम, रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट विसरा. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते. उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं. नाती जर फाटली तर ती 2 टाके घालून शिवता येत नाही. त्यासाठी नाती विस्कटण्याआधीच विश्वासाच्या धाग्याने मजबूत करावी लागतात. जो तत्वांसाठी स्वार्थ सोडतो त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्याने सुद्धा विश्वास ठेवू नका. सर्व नाती जन्माला यायच्या अगोदरच बनलेली असतात. फक्त मैत्री हे असं एक नातं आहे जे आपण स्वतः बनवतो. कोणापासून कोणाचं काही चढत नाही, खरं आहे का हे? मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. आज आपण जिथवर पोहोचलो त्याचा अभिमान जरूर बाळगा आणि आपण पुढे जिथवर पोहोचायचं ठरवलं आहे तिथवर नक्की पोहोचणार आहोत याचा विश्वासही जरूर बाळगायला पाहिजे.